नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांचं पालथं पडणं, बसणं, चालणं, उभं राहणं आणि बोलणं ह्या 5 गोष्टींवर बोलणार आहोत। म्हणजे जर आपलं बाळ अगदी व्यवस्थित डेव्हलपमेंट त्याची झालेली असेल तर ते योग्य वेळेमध्ये चालणं, उठणं, बसणं, पालथं पडणं ह्या सगळ्या क्रिया करतं। जर त्याची डेव्हलपमेंट जर गडबड असेल, त्याची जर कमी डेव्हलपमेंट असेल, अगदी काही त्याच्यात प्रॉब्लेम असेल, तर त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये अडचण जर आली असेल तरच त्याचं जे काही क्रिया आहेत, शारीरिक क्रिया ह्या उशिरा वगैरे होऊ शकतात, नाहीतर मग अगदी वेळेवर होऊ शकतात। आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे बाळ लवकर झालेले आहेत, प्रीमॅच्युअर्ड आहेत, ज्यांचा जन्म हा वेळेच्या अगोदर झालेला आहे, त्या बाळांना पण थोडा 1-2 महिने कुठल्याही गोष्टी करायला वेळ लागतो। आणि जर जास्तच उशीर होत असेल तर आपल्या डॉक्टरांना भेट देऊन त्या गोष्टींचं आपण त्यांच्याशी डिस्कस करून कुठल्या वेळेमध्ये आपलं बाळ पालथं पडायला पाहिजे, बसायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे, चालायला पाहिजे, बोलायला पाहिजे, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायला पाहिजे। तरी पण मी तुम्हाला या व्हिडिओमधून ती आज माहिती देते की त्यांनी कोणत्या वेळेत कोणती गोष्ट करायला पाहिजे, आणि मग आपण समजू की आपल्या बाळाची डेव्हलपमेंट ही योग्य होत आहे। सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं जन्मानंतर पालथं पडणं। पालथं पडायची वेळ ही काही बाळांची 4 ते 6 महिन्यांमध्ये असते। काही बाळ अगदी वेळेच्या अगोदर जे जास्त चपळ आहे ते 3 महिन्यात, 2.5 महिन्यात असे पालथे पडतात। पण रेग्युलर सारखं मिनिटाला, अर्ध्या मिनिटाला पालथं पडणं, त्यांचे दोन्ही हात बाजूला काढून वर डोकं करून बघणं, हे क्रिया जवळजवळ 4 ते 6 महिन्याच्या दरम्यान व्हायला पाहिजे। कारण आमच्या घरामध्ये जे माझी नातवंड आहेत त्यांच्या ह्या क्रिया अगदी त्याच वेळेमध्ये झालेल्या आहेत। 3 महिन्यापासून तर 4 ते 5 महिन्यामध्ये अगदी व्यवस्थित पालथे पडून ते डोकं वर काढून बघतात। माशाच्या सेप म्हणजे अगदी ते पालथं पडतात। दुसरी गोष्ट म्हणजे बसायचा वेळ हा 7 ते 8 महिन्यांचा आहे। 7 ते 8 महिन्यांमध्ये बाळ आपोआपच पालथं पडलेलं असताना सुद्धा स्वतः उठून बसायला लागतं। त्याच्यापेक्षा लेट झालं तर आपण त्याच्यात काळजी करण्यासारखं असतं। तिसरी गोष्ट म्हणजे बाळाचं उभं राहणं। बाळ हे स्वतःहून काही आधार घेऊन उभं राहणं, किंवा आपण उभं केल्यावर आपोआप स्वतःच उभं राहणं, किंवा ते काहीतरी आधार घेऊन उभं राहणं, हा कालावधी असतो 9 ते 10 महिन्याचा, 11 महिन्याच्या दरम्यानमध्ये। जर त्याच्यापेक्षा लेट होत असेल तर आपण त्याबद्दल सुद्धा काळजी करायची असते। त्यानंतर चालणं हे सगळ्या सरासरी बाळांमध्ये 1 वर्षाच्या आत किंवा वर्षाच्या नंतर 13, 14, 15 महिने हा काळ अगदी बाळाचा चालण्याचा योग्य आहे। त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर तो चालत नसेल तर त्यांच्या पायाची मालिश करणे, किंवा मग त्याचे काही घरगुती उपाय, हातपायांची मालिश करायची व्यवस्थित। पाठीमागून मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्यात बघा चालण्यासाठी कोणता मालिश करायची गरज आहे, अशी पण मी तुम्हाला सांगितलंय प्रत्येक मालिशच्या व्हिडिओमध्ये। पायांची मालिश ही त्याच्या शारीरिक डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेची आहे। जेव्हा आपलं बाळ चालत नाही तेव्हा आपल्याला खूप टेन्शन येतं, आणि मग तेव्हा वेळ गेलेली असते आणि त्यावेळेला आपण काहीच करू शकत नाही। त्याची प्रत्येक शारीरिक डेव्हलपमेंट, शारीरिक हालचाल जी आहे ती त्याच्या वेळेमध्येच व्हायला पाहिजे। जर का त्याच्यामध्ये उशीर झाला तर आपण नंतर कितीही प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होत नाही। म्हणून वेळेमध्येच त्याची सगळी क्रिया ही व्हायला पाहिजे। आणि चालण्याचं जर 15 महिन्यानंतरही तुमचं बाळ चालत नसेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटून त्याच्या पायांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा बाळ अशक्त आहे, किंवा त्याला चालायची भीती वाटत आहे का, किंवा त्याच्या कमरेच्या वरची जी काही मणके असतात किंवा जी हाडं असतात ते सगळे चेकिंग करून व्यवस्थित आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाळाला लवकरात लवकर चालता यायला पाहिजे याचा प्रयत्न केला पाहिजे। जे प्रीमॅच्युअर्ड बाळ आहे ते समजा एखाद्या वेळेला उशिरा पण चालू शकतात, तेही आपण 3 ते 4 महिने त्याची वाट बघायची। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 15 महिन्यात बाळ चालायला पाहिजे, तर ते 17 ते 18, 19 महिन्यामध्ये चालायला पाहिजे, नाहीतर त्याची सुद्धा चेकिंग करून घ्यायची। राहिली आता गोष्ट बोलण्याची। 12 महिन्याच्या आतमध्ये बाळ बाबा, दादा, मामा, काका, पप्पा, मम्मा असे शब्द बोलतो। आणि जर तुमचं बाळ बोलत नसेल तर एवढं काही काळजी करण्यासारखं नाही। काही बाळ 3 वर्षांमध्ये बोलतात, पण सरासरी सगळे बाळ हे 2 वर्षांमध्ये बोलायला लागतात। 2 वर्षांमध्ये म्हणजे जोडलेले शब्द, आई, आली, बाबा, गेले, असे जे शब्द 2 शब्द जोडून असतात ते शब्द जोडून 2 वर्ष हा वेळ लागतो, नाहीतर सिंगल शब्द ते 1-1.5 वर्षांमध्ये बोलतात।
सगळेच बाळ बोलतात आणि जे बाळ बोलत नसतील त्यांची थोडी जीभ जड असू शकते आणि तेवढं काही काळजी करण्यासारखं नसतं, पण 3 वर्षाच्या आत बाळाने सगळं बोलायला पाहिजे आणि बोलतात सुद्धा बाळ, काही उशिरा बोलतात. पण जर याच्यामध्ये जरी काही प्रॉब्लेम आला, 2 वर्षाच्या आतमध्ये बाळ एकही शब्द बोलत नाही, तर त्यांचे कानांची वगैरे चेकिंग करून घ्यायची. जर कानाने ऐकायला येत नसेल तर बाळ बोलू शकत नाही. जर एकही शब्द बोलला नाही तर तेही केसमध्ये बाळाला डॉक्टरांकडे दाखवायचं आणि हे सगळ्या बाळांच्या हालचाली, सगळ्या शारीरिक हालचाली, बोलणं, चालणं हे सगळ्या वेळेवर झाल्या पाहिजेत. त्यासाठी हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे, कारण जर वेळ गेली तर आपण त्या बाळाबद्दल काहीच करू शकत नाही आणि म्हणून आपण ही सगळी वेळेवर काळजी घेतली पाहिजे. त्याची शारीरिक डेव्हलपमेंट व्हायला त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष देणं, आईचं दूध पाजणं, ह्या सगळ्या गोष्टी जर लक्ष देऊन केल्या, त्यांची शारीरिक जी काही डेव्हलपमेंट जी आहे ती आपल्या सगळ्या देखभालीवर अवलंबून आहे आणि आपण ती अगदी योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन. तोपर्यंत बाय.